काचेची शिवपेटी, त्यात एक आजोबा जे कदाचित लवकरच जातील अशी अपेक्षा होती, म्हणून त्यांना त्यात झोपवलं गेलं. पूर्ण काचेची पेटी बंद होती, श्वास कुठून तरी मिळेल एवढी व्यवस्था असावी. आणि रात्री 1:15-2च्या दरम्यान सीसीटीव्ही चारी बाजूने लावलेले होते, कारण शोधक अशा गोष्टीला घ्यायच्या आधी कुणालाच कधी दिसलं नाही. आत्मा हा जो विषय आहे हा कधीच कुणाला डोळ्यांनी तुमच्या नयन चक्षूंनी दिसला नाही. मग बऱ्याचदा कुठं बरंच सांगितलं होतं, मी त्या जंगलात गेलो, काहीतरी आत्मा भटकत होता, किंवा आपल्याला सांगितलं ते पाप करू नको, नाही तर आत्मा बनून फिरशील, त्याची इच्छा अपूर्ण राहील म्हणून तो आत्मा बनून फिरेल. पण याला काही अर्थ नाही. जोपर्यंत सायंटिफिकली या गोष्टी सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यावर तुम्ही चर्चा करू नये असं मला वाटतं. पण 2018 या गोष्टीवर खरं तर पूर्ण लागल्यावर अजूनही त्यावर संशोधन सुरूच आहे. रात्री 1:30-2 वाजता ज्या शवपेटीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं ती शवपेटी कुठेतरी टचली, काहीतरी निघून गेलं शरीरातून. ते जे काहीतरी निघून जाणार आहे त्याला आत्मा म्हटलं जाऊ शकतं. आणि म्हणून तो आत्मा जो तुमच्या आत आहे, ते शरीर जे तुम्हाला घेऊन चालायचं आहे, ते मन ज्याने तुम्ही विचार करता. आणि लोक म्हणतात बुद्धी आणि मन हे वेगवेगळ्या ठिकाणी काम करते, परंतु खरं सांगू का, जे म्हणतात ना 2 माइंड्स, ते चालवणारं जर काही असेल तर ते तुमचं मन आहे. आणि म्हणून हा सगळ्यात महत्वाचा या योग साधनेचा परिणाम आपल्याला दिसेल की तुम्हाला आत्मिक जागरूकता जर स्वतःची करायची असेल, तुमच्या काया वाचा मनाने जर तुम्हाला अहिंसेचं पालन करायचं असेल, तर कदाचित या योग साधनेचं महत्त्व तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त असेल. आणि म्हणून या योग साधनेला प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कसं जोडता येईल, कसं आणता येईल, कसा त्याचा अंगीकार करता येईल. केवळ बऱ्याचदा असं होते की कळते पण वळत नाही, ज्यांना वळते ते संत असतात, तुम्ही आम्ही संत नाही. कदाचित ते यासाठी सांगते की गुलाब बाबा नावाच्या संतांच्याच कर्मभूमीमध्ये आपण आहोत, म्हणून की तुम्हाला आम्हाला हे कळलं आहे की जोपर्यंत योग साधना तुमच्या आमच्या अंतर्मनातून आपण अंगीकारणार नाही तोपर्यंत आपला शारीरिक आत्मिक विकास होणं शक्य नाही. पण जेव्हा आपल्याला हा आत्मिक विकास करायचा असतो तर त्यासाठी म्हणून त्याला जागरूकता शब्द वापरला आहे की आत्मिक जागरूकता तुम्ही प्रत्येक जण प्रत्येकासाठी करू शकलं पाहिजे. खऱ्या अर्थाने तुम्हाच ह्या योग साधनेला काहीतरी महत्त्व प्राप्त होतं. आणि योग साधना म्हणजे काय, तो 24 तास डोळे बंद करणे आणि बसून राहणे नाही. एखादी व्यक्ती काही क्षणात त्या स्तराला जाऊन पोहोचते आणि एखादी व्यक्ती दिवसभर योग साधना करते. पण तरी माझ्यासारख्या माणसाला त्या योग साधनेतून काही तो म्हणतात बघायला भेटत नाही. याचं कारण असतं जोपर्यंत तुमच्या जीवनाचं संतुलन साधलं जाणार नाही